सर्वांना जोहर. आदिवासी एकता परिषद न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे की वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आत्ताची जी निवडणूक चालू आहे, तर आपण वॉर्ड नंबर 25 मध्ये आहोत. तर इथे आदिवासी एकता परिषद आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची युती झालेली आहे. तर आपल्याला जसं माहितीच आहे की आपल्याकडे उपस्थित आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष सांबरे साहेब आहेत. तर आपण त्यांना विचारूया की सांबरे साहेब, आपण मतदान निवडणूक लढवण्याचा विचार जो केला, तर ह्याचं कारण काय आहे? आज या पूर्ण वसई तालुक्यामध्ये आम्ही अनेक वर्षापासून मतदान करतो. सत्ताधारी लोकांना आम्ही आजपर्यंत मतदान करून निवडून देण्यात आलेलं आहे, परंतु आमच्या आदिवासी समाजाचा योग्य प्रकारे विकास झालेला नाही. दुसरी गोष्ट, या वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आणि वसई तालुक्यामध्ये राहणारे जे आमचे भूमिपुत्र आहेत, ह्या लोकांचा सुद्धा विकास झालेला नाही. त्यांच्या अस्तित्वाची लढाई आज आम्ही आदिवासी एकता परिषद भूमिसेना संघटनेच्या मार्फत भागत आहोत, जेणेकरून आमच्या आदिवासी समाजाचा आणि इथे राहणारे जे भूमिपुत्र आहेत त्यांचा अस्तित्व टिकावा आणि चांगल्या प्रकारे त्यांचा विकास व्हावा, याच्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून लढत आहोत. परंतु आम्हाला योग्य तो सहकार्य सत्ताधाऱ्याकडून मिळत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की यापुढे आम्ही आदिवासी एकता परिषद भूमिसेना संघटनेच्या मार्फत इलेक्शन लढवून आमच्या समाजाचा तसाच भूमिपुत्राचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण जर तुम्ही निवडून आलात, तुमचे उमेदवार आहेत ते जर निवडून आलात, तर मतदारांसाठी तुम्ही काय करायचं ठरवलं? त्यांचं मूलभूत सुविधा ज्या आहेत, आरोग्याचा विषय आहे. आज वसई विरारमध्ये महानगरपालिका होऊन सुद्धा एखादं चांगलं हॉस्पिटल या महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाही. एखादा माणूस आजारी पडला, कुठे ॲक्सिडेंट झाला, तर मोठं हॉस्पिटल म्हणून त्याला मुंबई किंवा गुजरातला जावं लागतं. आणि महानगरपालिकेकडे एवढा पैसा आहे की तिथे नुसता भ्रष्टाचार करून पैसा लुटून खाण्याचं काम चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इथल्या लोकांचा जे भूमिपुत्र आहेत त्यांना चांगला एक उपचार मिळावा, याच्यासाठी हॉस्पिटलचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पाड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये गटारांचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. आज अनेक वर्ष झाले पाण्याच्या नावाने राजकारण केलं गेलं, परंतु आजपर्यंत खेड्यापाड्यामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा मिळाले नाही. तर हे जे प्रश्न आहेत मूलभूत सुविधांचे, याच्यासाठी आम्ही लढणार आहोत. ठीक आहे सांबरे साहेब. तसेच आपले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष वसई विरार अध्यक्ष अनिल अल्मेडा साहेब आहेत. तर आपण त्यांना विचारून घेऊया की तुमच्या ह्या मतदानाविषयी काय विचार आहे? प्रभाग 25 मधून मी स्वतः जिल्हाध्यक्ष अनिल अल्मेडा काँग्रेसच्या वतीने हाताची निशाणी घेऊन लढवत आहे. ह्याच प्रभागामध्ये ओबीसी म्हणून वर्तक म्हणून उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत. ह्या प्रभागामध्ये महिलांसाठी 2 सीट राखीव आहेत, परंतु आम्ही 3री देखील महिला दिलेली आहे. आणि आदिवासी एकता परिषदेचे 2 उमेदवार त्या प्रभागामध्ये आहेत, ते देखील आमच्या काँग्रेसच्या बरोबर एकत्र आपण निवडणूक लढवत आहे. आमच्या दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांची निशाणी हात आहे. आणि अशा कोण ज्या आदिवासी एकता परिषदेच्या सक्रिय कार्यकर्ते आहेत, ज्यांनी टोकपाड्यामध्ये त्यांच्या परिसरामध्ये चांगलं काम करून कुठल्या पद्धतीने काम आपण प्रशासनाकडून करून घेऊ शकतो, भांडून अनेक आंदोलनं करून त्यांनी कामं करून दाखवलेली आहेत. त्यांची जी भूमिसेना आहे त्यांच्या वतीने त्या उमेदवार आहेत, त्यांची निशाणी बस आहे. त्याचप्रमाणे पडवळे म्हणून ज्या सारिका पडवळे म्हणून उमेदवार आहेत, त्या आमच्या तांबडीपाड्यावरील उमेदवार आहेत, सक्रिय आहेत संघटनेमध्ये. आपल्या अनेक आदिवासी बांधवांच्या घराखाली जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी भूमिसेना
लढत आहे त्यांना काँग्रेसच्या वतीने पाठिंबा द्यायचं काम आम्ही करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे राहुलजी गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे की आदिवासी समाजाला त्यांचा जो हक्क संविधानाने दिलेला आहे, जो अलीकडची सत्ता झाली 2014 नंतर जे सत्तेमध्ये आहेत ते दिशाभूल करून धर्माच्या नावाने जे राजकारण करत आहेत आणि सर्वसामान्य लोकांचा जो हक्क नाकारत आहेत त्यांना न्याय देण्याच्या निमित्ताने ह्या प्रभागामधूनच नाही तर वसई विरार जिल्हा काँग्रेस, आदिवासी एकता परिषद आणि त्यांची भूमिसेनेला एकत्र घेऊन चांगली कामं लोकांसमोर एक चांगला पायंडा आपण देणार आहोत. जो भ्रष्टाचार मगाशी सांबरे साहेबांनी सांगितलं की जो भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालू आहे, जो राष्ट्रीय नेतृत्व बीजेपीचा आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या पॉलिसी फक्त अडाणी अंबानीसाठी चालतात. वसईमध्ये काही वेगळं चालताना दिसत नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष मतं एकत्र राहण्यासाठी डिवाइड होऊ नये म्हणून आम्ही बहुजन विकास आघाडीबरोबर एकत्र जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शिटी चिन्हाचा आग्रह धरल्यामुळे ह्या प्रभागामध्ये आम्ही हाताचा आग्रह धरला. हाताच्या निशाणीवर वसई विरारमध्ये जवळजवळ 10 उमेदवार लढत आहेत. त्यांना काँग्रेसच्या सर्व मतदारांनी पाठिंबा द्यावा. वसईमध्ये प्रभाग नंबर 25 मध्ये देखील काँग्रेसचे चांगले समर्थक आहेत, चांगला पाठिंबा आम्हाला मिळत आहे. आणि या दोन्ही कॅन्डिडेटला घेऊन आदिवासी एकता परिषदेचे 2 उमेदवार आणि काँग्रेसचे 2 उमेदवार घेऊन चांगलं रिप्रेझेंटेशन आणि लोकांचे सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, स्थानिक लोकांना जे ग्रीन बेल्टमध्ये राहतात त्यांना पाणी देखील अजून पुरवलेलं नाही, तर पाणी त्यांच्या घरात शुद्ध पाणी कसं जाईल, त्यांना ग्राउंड वॉटर घ्यायला लागतं, त्याचं TDS वाढलेला आहे, अनेक आजार वाढलेले आहेत, त्यांना देखील त्यांना लवकरात लवकर पाण्याची सप्लाय कशी होईल ह्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषद त्यांचे जे उमेदवार आहेत ते प्रयत्नशील राहणार आहेत. ठीक आहे सर. पण सर जर तुमचं पॅनल निवडून आलं, तुमचे मतदार जर निवडून आले तर तुम्ही मतदारांसाठी काय करणार आहात? नाही, मग असं मी सांगितल्याप्रमाणे इकडे जर आम्ही फिरतो अनेक वेळेला ह्या एरियामध्ये आम्ही संपर्कात आहे लोकांच्या साध्या रोड जे द्यायला पाहिजे ते रोड सुविधा बरोबर दिली जात नाही. ड्रेनेजची सुविधा आहे ती दिली जात नाही. स्ट्रीट लाईटच्या अनेक ठिकाणी अडचणी आहेत. स्ट्रीट लाईटचा फोन केल्यानंतर किंवा कंप्लेंट केल्यानंतर 10 दिवस स्ट्रीट लाईट चालू होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर दिसते की बेसिक सुविधा पाण्याची मगाशी तुम्हाला सांगितलं की पिण्याचं स्वच्छ पाणी देणं हे देखील प्रशासनाचं कर्तव्य आहे. महानगरपालिकेला आता जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त पिरियड झालेला आहे. सत्ताधारी मागचे अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत, परंतु निवडून आल्यानंतर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. त्यांना कॉन्ट्रॅक्ट मुळे किती दिले जातात. अलीकडच्या काळात आपण पाहिलेलं आहे महानगरपालिकेत ज्या वेळेला आम्ही मोर्चा घेऊन गेलो होतो, आंदोलन केलं होतं, त्यावेळेला इकडचे आमदार त्यांच्याबरोबर अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेत होते. कशासाठी? रोडची कंडिशन खराब होती. पावसाळ्यानंतर जे रोड दुरुस्त व्हायला पाहिजे होते ते डिसेंबरपर्यंत दुरुस्त झाले नव्हते. आणि जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं 60-70 कोटीचं, ते कॉन्ट्रॅक्टर देखील लोकांच्या दृष्टिक्षेपात येताना दिसत नव्हते. केवळ कॉन्ट्रॅक्ट देताना त्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं आणि कॉन्ट्रॅक्टचा हिशोब घेण्यासाठी केवळ गेले की काय अशी शंका लोकांच्या डोळ्यात आहे, डोक्यात आहे. आणि हा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आणि पारदर्शक सेवा देण्याचा प्रयत्न वसई विरार जिल्हा काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषद हे रिप्रेझेंटेटिव्ह जे येतील ते यापुढे करतात. तसेच आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिनेश कांबळे साहेब आहेत. तर आपण त्यांना विचारून घेऊया की आपल्या ह्या मतदानाविषयी काय माहिती देऊ शकतो. या मतदारसंघामध्ये काँग्रेसची उमेदवार राज्य एका पक्षावर लढलेले आहे आणि आणि आशा सारिका पटेल त्यांचं एकत्रितपणानं करून आदिवासी एकता परिषद आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष अशी 2 संघटनांमधून या ठिकाणी 4 उमेदवार मगाशीच आदिवासी एकता परिषदेचे आदिवासींच्या गटासाठी त्या विकास संवर्धनासाठी काँग्रेस देखील प्रत्येक स्तरावर लढत आहे. त्यांचे प्रश्न आणि काँग्रेस मांडत असलेले प्रश्न हे काही वेगवेगळे नाही आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही संघटना एकत्र येऊन मतदानामध्ये सामोरे जात आहोत. महानगरपालिकेमध्ये जो मोकाळलेला भ्रष्टाचार आहे आणि टक्केवारीची जी प्रथा पडलेली आहे त्यामुळे नागरिकांची कामं होत नाही. आताच ईडीमध्ये काही अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे.
बांधकाम योजनाच्या मंजूर करण्यासाठी देखील टक्केवारी घेण्यात येते आणि त्याच्यामधून जे उत्पन्न जे महापालिकेला मिळालं पाहिजे ते अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि त्याच्यामधून नागरिकांना सुखसोयी मिळायला पाहिजे त्या सुखसोयी मिळायला पाहिजे. आदिवासींचे प्रश्न आहेत, दलितांचे प्रश्न आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत, रस्ता आहे, म्हणजे जो संविधानाने जो मूलभूत अधिकार आहे नागरिकांना रस्ता, चांगलं पाणी, चांगली हवा म्हणजे पर्यावरण, शिक्षण जे हक्काचे विषय आहेत ते देखील महानगरपालिकेकडून दुर्लक्षित आहे आणि या विषयासाठी जे संविधानाने विषय दिलेले आहेत त्यासाठी देखील लोकांना रस्त्यावरून आंदोलन करावं लागतं. हे खरं म्हणजे या महानगरपालिकेचं दुर्दैव आहे आणि आगळी याच विषयावर आदिवासी एकता परिषद, भूमिसेना आणि काँग्रेस देशपातळीवर लढत आहे आणि एक चांगली संधी मिळाली आहे की आम्ही चारही उमेदवार एकत्र येऊन या ठिकाणी लढत आहोत आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्रितपणे समोर जाणार आहोत. भ्रष्टाचाराचा नायनाट जर झाला आणि आम्ही नक्की करणार आहोत कारण आमच्या पाठीमागं आमच्यासोबत डॉक्टर साहेब, इंजिनियर साहेब, प्रोफेसर साहेब, शिक्षण क्षेत्रातले मान्यवर आहेत, 30-40 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे. मला सुद्धा 40 वर्षाचा विद्यापीठाच्या प्रशासनाचा अनुभव आहे. आमच्या मुलाला कॅप्टन आहे. सहकारी क्षेत्रातील मुख्यमंत्र्यांना अतिशय 40 वर्षाचा अनुभव आहे. उमेदवार आहेत, पदवीधर आहेत, सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत आणि अशाच उमेदवारांची आज महानगरपालिकेला आणि नागरिकांना गरज आहे आणि म्हणून आम्ही सगळे लोक एकत्रितपणे जरी आमच्या जागा कमी असल्या तरी आम्ही 10 सीटवर वसई पूर्वेला नाराज आहे आणि या ठिकाणी 5 असे आम्ही वसईमध्ये एकूण 10 उमेदवार आम्ही निवडलेले आहेत. त्यात दोन उमेदवार या ठिकाणी त्यांचं आम्ही एकीकरण झालेलं आहे. त्याप्रमाणे रिव्हर्साईडमध्ये आम्ही एका स्वतंत्र उमेदवाराचा पाठिंबा दिला असे आम्ही एकूण 10 काँग्रेस आणि 3 इंडिपेंडंट असे आम्ही 13 उमेदवार करत आहोत आणि नागरिकांना आम्ही अश्युअर करू इच्छितो, आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही तुम्हाला चांगलं प्रशासन, स्वच्छ पाणी, स्वच्छ आणि सुंदर वसईचं देऊ असं आम्ही तुम्हाला माहिती देतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव निलेश पेंढारी साहेब आहेत तर आपण त्यांनाही विचारूया की तुमचं नाव काय आहे. प्रथमतः मी अभिनंदन करेल आदिवासी एकता परिषद भूमिसेनेचा. त्यांनी अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतला कारण का आजपर्यंत आपल्या समाजाला फक्त गृहीत धरायचे काही धंदाणके लोक, काही प्रस्थापित लोक, आदिवासी समाज हा थोड्याशा आमिषाने मॅनेज होईल. पण आज जी झारखंडमध्ये जो अनुकूलांचा सत्याग्रह केला आणि त्या महानायक बिरसा मुंडा साहेबांनी जी ज्यावेळेला ती घोषणा दिली अबुआ दिशून अबुआ राज म्हणजे आमच्या देशामध्ये आमचं राज्य तसंच आमच्या शहरामध्ये आमचं राज्य या वाक्याला आता एक पूर्णपणे इकडे न्याय मिळणार आहे कारण का आदिवासी संघटनेने नुसतं उमेदवाराने सक्षम महिला दिल्या आहे. आशाताई, सारिकाताई आम्ही त्यांच्यावर वावरताना प्रचार करताना लक्षात दिलं आहे त्या संघटनेची काय तयारी आहे आणि मी प्रामाणिकपणे अभिनंदन करतो आमच्या जिल्हाध्यक्षांचं कारण त्यांनी फार मोठा काळजी दाखवून जिकडे ओपन सीट आहे महिलांची तिथे सुद्धा आदिवासी समाजाच्या भगिनींना प्रतिनिधित्व दिलं आणि या लढाईमध्ये काँग्रेस हा आदिवासी समाजाबरोबर नेहमीच होता. इंदिरा गांधींनी जो भूमीचा जो न्याय दिला आदिवासी समाजाला आणि आज परत एकदा घर आपल्या नावावर करण्यासाठी आदिवासी समाजाबरोबर काँग्रेस हा खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि ज्या आमच्या वाघिणी आज ज्या जाणार या उमेदवार किंवा फक्त नगरसेवक नाही तर ह्या आवाज असणार आहे या प्रभागाच्या आणि खास करून या प्रभागामध्ये पाहिलेलं आहे तर आदिवासी समाजाची 5,000च्या वर मतदान आहे आणि त्यापेक्षा डबल ते जवळजवळ ट्रिपल ख्रिश्चन कम्युनिटी आहे आणि त्या प्रभागामध्ये फिरताना एक जाणवलं का ख्रिश्चन कम्युनिटी आणि आदिवासी कम्युनिटी जवळजवळ आहे. अक्षरशः खेटून प्रेमाने वागताय म्हणजे जवळ मोठ्या भावाने लहान भावाला पुरुष केलेलं आहे. तर मला हीच अपेक्षा आहे आदिवासी समाजाकडनं आणि कॅथलिक समाजाकडनं का तुमचे प्रेम त्यांना आपुलकीने एवढे वर्ष देता येतात मतदानातून सुद्धा दिसू द्या. आमच्या या आदिवासी भगिनींना मतदान होऊ द्या आणि आदिवासी पाड्यावरनं आमच्या अंकिताला आणि आमच्या ऑलिद साहेबांना सुद्धा तेवढंच मतदान होऊ द्या जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास हा ह्या शहरासाठी एक आदर्श ठरेल आणि राष्ट्रीय एकात्मतेची आणि माणुसकीची सर्वात मोठी साखळी या प्रभागामध्ये निर्माण होईल असा आम्हाला विश्वास आहे. वॉर्डमधले उमेदवार वॉर्ड नंबर 25 मध्ये उमेदवार आशा भोग मॅडम आहेत तर आपण त्यांना विचारून घेऊया की तुम्ही मतदानमधून निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांसाठी काय करणार किंवा तुमच्या मतदारांसाठी काय करणार. सर्वात पहिलं तर मी सगळ्यांना सांगते की
सर्वांना जोहार. आणि माझं नाव आहे आशा लालेको. गिरीजमधून 25मधून मी राखी म्हणून आहे. सर्वात पहिला माझे आदिवासी जी बांधव आहेत ती सरकारी जागेमध्ये राहतात, त्यांच्यासाठी मी लढणार आहे. रस्त्यावरती तर आमची संघटना लढतच आहे, परंतु आम्हाला मध्ये जाऊन पण लढायचं आहे, म्हणून आम्ही आज उभे आहे तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी जागेची पाण्याची सुविधा, रस्त्याची सुविधा, जी मूलभूत सुविधा आहे ती आम्हाला पूर्णपणे मिळत नाही आहे. जी आमची गरीब समाज आहे त्यांना दरवेळी येतात, मतदान मागतात, जी आश्वासनं देतात आणि मग 5 वर्ष कोणी ढुंकून तिकडे बघत नाही. त्यासाठी आज आम्ही आदिवासी एकता परिषद भूमिसेनामधून दोघी उभे आहेत आणि करणार की जे आपली संघटनांमधून जे पूर्ण करायचं आहे ते आपण पूर्ण करू. आणि जागेसाठी, सरकारी जागेसाठी तर लढूच, परंतु मध्ये जाऊन मी लढू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे आपल्या अंकिता वर्तक मॅडम आहेत, तर आपण त्यांनाही विचारूया की तुम्ही मतदारांसाठी काय करणार आहात. नमस्कार, माझं नाव आहे अंकिता कुलदीप वर्तक. मी प्रभाग 25 ओबीसीमधून लढत आहे. सर्वप्रथम मी सांगेन की नगरसेवक म्हणजे काय, नगरसेवक पदाचा अर्थ जेव्हा आपल्याला समजेल त्यावेळी मतदारांनी सांगेन की न म्हणजे नळ, म्हणजे ज्या काही आपण आदिवासी ठिकाणी आम्ही गेलो होतो प्रचारासाठी, तिकडे साधे नळसुद्धा मिळत नाही, म्हणजे 10 घरांमध्ये एक सुद्धा नळ नाही आहे, म्हणजे पाण्याची सुविधा. ग म्हणजे गटार, सगळी गटारं उघडी आहेत, कुठे झाकणं लावलेली नाही आहेत, तर ते दुसरी गोष्ट ती. र म्हणजे रस्ते, जिकडे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, पॅच मारलेले आहेत, तर बिना खड्ड्याचे बिना पॅचचे रस्ते तयार करायचा प्रयत्न असेल. स म्हणजे सेवा, जी लोकांच्या सेवेमध्ये मी नेहमी तत्पर राहणार. आणि क म्हणजे कार्यशील, नेहमी कार्यशील राहणार, की कोणीही आलं, त्यांचं काही म्हणणं असेल, त्यांचे काही प्रश्न असतील ते ऐकून घेणार. आणि मी नेहमी नागरिकांसाठी वचनबद्ध राहील. जी काही मी वचनं आता दिलेली आहेत, मी पाण्याची सुविधा, गटार, रस्ते करणार, ते मी करीन. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे सारिका परवळे मॅडम आहेत, तर आपण त्यांनाही विचारूया की तुमचं काय मत आहे, की तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या मतदारांसाठी काय कराल. जोहार. माझं नाव सारिका संजय बडोले आणि मी निवडून आल्यावर लोकांच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी लढणार आहे. तसेच वसईचा हा हरित पट्टा कायम राखून ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद मॅडम. तर ह्याप्रमाणे आज नगरपालिकामध्ये जे इलेक्शन होणार आहे, तर आज या मीटिंगमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व